ऑलमोस्ट निघालो 6:15 वाजता घरातून. जय श्रीराम मित्रांनो, भेटा माझ्या पप्पाला. तर पप्पांना केलं बाय आणि तिथून निघालो. मी कस्टमरला पिकअप करून आलो CNG पंपला. आपली गाडी पेट्रोल लागलीच होती. कस्टमरला रिक्वेस्ट केलं, मग CNG भरून घेतलो आणि तिथून त्यांना पिक करून निघालो मी पुढच्या दिशेने. तर घाटात वरपासूनच जाम कशाला लागलाय म्हणून मी विचार करत होतो. पुढं जातात बघा मित्रांनो 3 गाड्यांचा ॲक्सिडेंट झालेला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, गाड्यांमध्ये डिस्टन्स मेंटेन करा आणि व्यवस्थित सावकाश निवांत जावा, काही गडबड करू नका. आता तरी जाम सुटेल म्हणलो आणि पुढं येऊन अडकलो ना. हे जाम तर भलं मोठं होतं बाबा, पूर्ण घाट जाम झालता अख्खा. अर्धा तास आमचा इथंच गेला बघा, काय सांगायचं. कसं बसं मग निघालो थोडं पुढं. तेवढ्यातच आपल्याला भेटले आपले ठाण्याचे एकटे भाऊ. तर त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं, मस्त वाटलं. भावाचा स्वभाव एक नंबर होता. मग काय भावाला बोलून पुढं आलो. ह्या बसमुळं जाम झालता बघा मित्रांनो, बसचा ॲक्सिडेंट झाला होता. मग काय तिथून निघालो आम्ही, मस्त पुढं आलो. पुढं बघतो तर काय राईट साईडला फुल घाट जाम झाला आहे मित्रांनो, ऑपोजिट साईडला पुण्याला जाणारा. तिथून पुढमाला आलो, भावासोबत सेल्फी वगैरे घेतली, चहा वगैरे घेतला. मॅडमने येऊन ड्रॉप करून दिलं आणि ड्रॉप करून बाहेर जाताच मित्रांनो मला रिटर्न पुण्याची ट्रिप लागली. तर आलो सानपाड्याला, CNG टॉपअप करून घेतला. फालुदाचा दणका पाडला का, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. नवी मुंबई मार्गे निघालो होतो बघा मी पुण्याच्या दिशेने. तर मित्रांनो घाटात आलो, मस्त पावसाचं वातावरण झालं, पण जाम काय नव्हता. पटकन येऊन कस्टमरला बावधनला ड्रॉप करून दिलं आणि जाता जाता आपल्याला कॅम्पची 450 रुपयाची लोकलची ट्रिप पडली. उचलली लोकलची ट्रिप, कस्टमरला पिकअप केलं, नेऊन त्यांच्या कॅम्पला ड्रॉप केलं आणि घरी आलो बघा मित्रांनो. हाय बीमची लाईट आली होती. काय झालं नेमकं बघत होतो, तर लेफ्ट साईडची हाय बीमची लाईट गेली बघा मित्रांनो. म्हणलं आता हा पण बल्ब आपल्याला चेंज करून घ्यावं लागेल. चला म्हणलं बल्ब वगैरे चेंज करून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. ऑलमोस्ट 8 वाजले होते आपल्याला घरी यायला. तर मित्रांनो 6:15 वाजता आपण घरातून गेलो होतो. तर ऑलमोस्ट 14 तास पकडा. तर 14 तासात किती काम झालं काय नाही तुम्ही बघून घ्या. मला ऑलमोस्ट 1150-1200ची CNG लागली. तर केवढा प्रॉफिट राहिला काय बघून घ्या. चला तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.